मी सुधीर हार्डीकर। आज 22 जुलै प्रसिद्ध पार्श्वगायक मुकेश यांचा जन्मदिवस। मुकेश यांचा जन्म 22 जुलै 1923 रोजी झाला। मुकेश यांचे मूळ नाव मुकेश चंद माथुर असे होते, पण आपण सर्वजण त्यांना मुकेश म्हणूनच ओळखतो। मुकेश यांच्या वडिलांचे नाव जोरावर चंद माथुर तर आईचे नाव चंद्राणी माथुर होते। मुकेश यांच्या बहिणीला शिकवायला एक संगीत शिक्षक घरी येत असत। त्यांनी मुकेश यांच्यातील गायकी हा गुण शोधला। मुकेश यांनी 10वी नंतर शाळा सोडली आणि नोकरी स्वीकारली, पण त्याही काळात त्यांनी संगीतावर लक्ष केंद्रित केले। एकदा मुकेश त्यांचे नातेवाईक मोतीलाल यांच्या बहिणीच्या लग्नात गाणे गात होते आणि ते गाणे ऐकून मोतीलाल यांनी मुकेश यांना मुंबईला आणले, जेथे मुकेश यांनी पंडित जगन्नाथ प्रसाद यांच्याकडे संगीताचा अभ्यास सुरू केला। मुकेश यांनी निर्दोष या चित्रपटात गायक आणि अभिनेता अशी भूमिका निभावली। संगीतकार अनिल विश्वास यांनी पहिली नजर या चित्रपटात मुकेश यांना पार्श्वगायक म्हणून पहिल्यांदा संधी दिली। मुकेश यांच्या सुरुवातीच्या गायकीवर प्रभाव होता तो के.एल. सहगल यांचा, पण नंतर संगीतकार नौशाद यांच्या मदतीने मुकेश हे सहगल यांच्या गायकीच्या प्रभावातून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःची विशिष्ट अशी एक गायन शैली तयार केली। सुरुवातीच्या काळात मुकेश यांचा आवाज दिलीप कुमार यांच्यासाठी निवडला जात होता। नौशाद, अनिल विश्वास, सलील चौधरी यांनी दिलीप कुमार यांच्यासाठी मुकेश यांचा आवाज वापरला। अनोखी अदा, मेला, अंदाज, अनोखा प्यार, यहुदी, मधुमती या चित्रपटातील गीते खूपच गाजली। नंतर मुकेश, राज कपूर आणि शंकर जयकिशन यांनी दिलेली गाणी खूपच गाजली। मुकेश यांना 4 वेळा उत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला, तर 1974 मध्ये नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळाले। मुकेश यांच्या गाण्याची संख्या खूपच कमी आहे, पण त्यातील दर्जा आणि मधुरता अतिशय उच्च दर्जाची आहे। मुकेश यांनी 1970 नंतर तब्येतीच्या कारणाने गाणे खूपच कमी केले। पुढे 1976 मध्ये अमेरिकेत ते एका लाईव्ह कॉन्सर्टसाठी गेले होते। तेथे 27 ऑगस्ट 1976 रोजी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे दुःखद निधन झाले। पण ती लाईव्ह कॉन्सर्ट त्यांचे चिरंजीव नितीन मुकेश आणि स्वर्गीय लता मंगेशकर यांनी पूर्ण केली। मुकेश यांचे चिरंजीव नितीन मुकेश हे देखील प्रसिद्ध पार्श्वगायक आहेत, तर नातू नील नितीन मुकेश हे प्रसिद्ध अभिनेता आहेत। मुकेश यांची एक प्यार का नगमा है, कहता है जोकर सारा जमाना, कभी कभी मेरे दिल में, कही करती होगी वो मेरा इंतजार यासारखी असंख्य गाणी आजही संगीत प्रेमींच्या हृदयावर राज्य करीत आहेत। अशा या सदाबहार मुकेश यांना स्पीड न्यूज लाईव्ह 24 यांच्या वतीने विनम्र अभिवादन। लगती हो बड़ी सुंदर है जोकर सारा जमाना, आधी हकीकत आधा फसाना, चश्मा उतारो